आपल्या शेगावमधील असं एक महालक्ष्मीचं मंदिर ज्या ठिकाणी तुम्हाला 12ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी करायला भेटते. तर ते मंदिर कुठं आहे? चला मी तुम्हाला आज दाखवतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडे आणि मी आलेलो आहे आज शेगावला दर्शनासाठी आणि इथे आल्यानंतर मला माहीत झाले, की इथे असणार आहे सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर बाळापूर रोडला आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला भेटते. मग मी लगेच या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. मग लगेच आम्ही लागलो मग दर्शनाच्या रांगेला आणि मित्रांनो आपले व्हिडिओ बरेच दिवसापासून आले नाही त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. आणि या मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या भुयारामध्ये जावं लागेल. आणि ह्या भुयाराच्या आतमध्ये गेल्यानंतर जो नजारा पाहण्यासारखा आहे मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे. आता इथं बऱ्यापैकी काम चालू आहे आणि ही आहे येथील महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती मित्रांनो. इतकी सुंदर मूर्ती आहे आणि या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तुळजापूरची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्यानंतर लगेच मी इथे असलेल्या 12 ज्योतिर्लिंगात दर्शनासाठी निघालो. मित्रांनो या मंदिराची सजावट आणि नियोजन इतकं सुंदर आहे की तुम्ही इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतात. आता तुम्ही जर का कधी शेगावला आले तर या मंदिराला नक्की भेट द्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या मंदिराचा पूर्ण ऍड्रेस देतो. आणि येथे जे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे त्यापैकी सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्याच्याच बाजूला असणारे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि याच्याच बाजूला असणारं श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग आणि त्याच्याच बाजूला हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. या दर्शन मित्रांनो तुम्हाला इथे एकाच जागेवर सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडत आहे. आणि इथे वरच्या बाजूला आहे ते परळी वैजनाथ, श्री त्र्यंबकेश्वर आणि काशी विश्वनाथ. आणि याच्याच अपोजिट साईडला आलात तर हे रामेश्वर ज्योतिर्लिंग आणि त्याच्याच बाजूला असणार हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि त्याच्याच बाजूला असणार आपल्या संभाजीनगरचं आपलं हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे आहे शेवटचे म्हणजे पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग. आता येथील सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यानंतर मी निघालो बाहेरच्या बाजूला जाण्यासाठी. मित्रांनो आता तुम्ही तुमच्या 12 मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा आणि असाच सपोर्ट माझ्या पाठीमागे राहू द्या मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.